विचार करा, शरीरावर एकही छेद न घेता किंवा कुठलीही सुई न खुपसता आपण आत धडधडणारं हृदय थेट एका टीव्ही स्क्रीनवर बघू शकलो तर. हां, हे खरोखरच अचाट आहे आणि आपण नेहमीच याचा अनुभव घेतो. बरोबर. आणि सर्वात मोठी गंमत म्हणजे हा असा एक आवाज आहे जो मानवी कानाला कधी ऐकूच येऊ शकत नाही. म्हणजे हे एखाद्या विज्ञानकथेसारखं वाटतं, पण वैद्यकीय जगतात ही एक जादू रोज घडते. हो, अगदी बरोबर. आपण नेहमी विचार करतो की शरीराच्या आत बघायचं असेल तर आपल्याला शक्तिशाली किरणांची किंवा रेडिएशनची गरज असते. पण इथे आपण फक्त आवाजाच्या लहरी वापरतोय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच अद्भुत तंत्रज्ञानावर चर्चा करणार आहोत. म्हणजे अल्ट्रासाऊंड मशीन, ज्याला आपण सामान्य भाषेत सोनोग्राफी म्हणतो. खरं तर हे मशीन कसं काम करतं किंवा आतलं चित्र कसं तयार होतं हे भौतिकशास्त्राचे अतिशय रंजक नियम आहेत. हो, आणि हे तंत्रज्ञान फक्त गरोदरपणात बाळाची वाढ पाहण्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात ते कशी क्रांती घडवून आणत आहे हे आपण आज उलगडणार आहोत. आणि हे मशीन पाहतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने काय दिसतं? एक मोठा मॉनिटर दिसतो आणि एक कम्प्युटर असतो, ज्याला आपण सीपीयू म्हणूया. आणि ते डॉक्टरांच्या हातात असलेलं उपकरण. बरोबर. सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या हातात ते छोटे उपकरण असते, ज्याला ट्रान्सड्यूसर किंवा प्रोब म्हणतात. तोच प्रोब जो डॉक्टर रुग्णाच्या पोटावर किंवा शरीरावर फिरवतात. पण त्या प्रोबबद्दल बोलण्याआधी मला एका अतिशय व्यावहारिक गोष्टीबद्दल विचारायचं आहे. विचारा ना. आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी सोनोग्राफी केली असेल आणि तो थंडगार जेल पोटावर पडल्यावर जी अंगावर काटा आणणारी जाणीव होते ती सर्वांनाच आठवत असेल. हो, तो जेल खूपच थंड असतो, हे खरंय. तर डॉक्टर तो चिकट जेल का लावतात? म्हणजे हे फक्त रुग्णाला गुळगुळीत वाटावं म्हणून असतं की त्यामागे काही महत्वाचं विज्ञान आहे? खरं तर तो थंडगार जेल हा या संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा दुवा आहे. अच्छा, म्हणजे तो फक्त सोयीसाठी नसतो? अजिबात नाही. याचं कारण असं की हवा हा अल्ट्रासाऊंडसाठी खूप मोठा अडथळा आहे. हवा? पण हवा कशी काय अडथळा ठरू शकते? म्हणजे जेव्हा आपण आवाजाच्या लहरी शरीरात पाठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्वचा आणि तो प्रोब यांच्यामध्ये थोडीशी तरी हवा शिल्लक राहतेच. हां, म्हणजे आपण कितीही घट्ट पकडलं तरी हवा राहतेच. बरोबर. आणि ही हवा आणि मानवी त्वचा यांची घनता इतकी वेगळी असते की जर आपण जेल न लावता तो प्रोब थेट त्वचेवर ठेवला तर काय होईल? तर त्यातून निघणाऱ्या जवळपास सर्व ध्वनिलहरी त्वचेवरूनच परावर्तित होऊन माघारी फिरतील, त्या शरीराच्या आत जाणारच नाहीत. थांबा, म्हणजे हवा इथे एका भिंतीसारखी काम करते? अगदी तशीच. ध्वनिलहरींना हवेतून प्रवास करणे शक्य असतं, पण जेव्हा त्यांना हवेतून थेट शरीराच्या पेशींमध्ये शिरायचं असतं तेव्हा तो बदल त्यांना पेलवत नाही. बापरे, हे मला माहितीच नव्हतं. हो, त्यामुळे तो जेल एक प्रकारचा पूल तयार करतो. जेलमुळे हवा पूर्णपणे निघून जाते आणि ध्वनिलहरी कोणत्याही अडथळ्याविना अतिशय सहजपणे थेट शरीरात प्रवेश करू शकतात. हे फारच रंजक आहे. म्हणजे तो जेल एक गुळगुळीत रस्ता तयार करण्याचं काम करतो. पण आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. हा जो प्रोब डॉक्टरांच्या हातात असतो तो नक्की काय करतो? तोच तर मुख्य भाग आहे. म्हणजे तो वीज घेतो आणि त्यातून आवाज कसा बाहेर पडतो हे मला समजून घ्यायचंय. या प्रोबच्या आत खऱ्या अर्थाने या मशीनचा आत्मा दडलेला आहे. याला विज्ञानाच्या भाषेत पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट? हो, या प्रोबच्या आत काही विशिष्ट प्रकारचे काय म्हणतात त्याला स्फटिक किंवा क्रिस्टल्स असतात. हे स्फटिक अतिशय खास असतात. ते काय करतात? जेव्हा मशीनमधून या स्फटिकांना विजेचा धक्का दिला जातो किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल दिला जातो तेव्हा ते स्फटिक अक्षरशः थरथर कापायला लागतात. म्हणजे ते व्हायब्रेट होतात? अगदी बरोबर. त्यांच्या या अत्यंत वेगवान कंपनांमधूनच तो अतिसूक्ष्म आवाज तयार होतो. आणि हा आवाज इतका उच्च वारंवारतेचा असतो की तो आपल्याला ऐकू येत नाही. अच्छा, म्हणजे तो प्रोब एकाच वेळी स्पीकर आणि माईक दोन्हीचं काम करतो का? आधी तो विजेच्या मदतीने आवाज तयार करतो, म्हणजे ओरडतो, आणि मग स्वतःच कान लावून तो आवाज परत ऐकतो. हां, एक अतिशय अचूक विचार आहे. तो अगदी टू वे रेडिओसारखा काम करतो. कमाल आहे. तो स्फटिक फक्त विजेचं आवाजात रूपांतर करत नाही, तर जेव्हा शरीरातून तो आवाज परत येतो आणि त्या स्फटिकावर आदळतो तेव्हा तो स्फटिक पुन्हा कंपन पावतो. म्हणजे उलट प्रक्रिया होते. हो, आणि या दुसऱ्या वेळच्या कंपनांमधून तो परत आलेला आवाज पुन्हा विजेच्या सिग्नलमध्ये बदलला जातो.
एका सेकंदात हजारो वेळा ही प्रक्रिया सुरू असते. आवाज पाठवणे आणि परत आलेला आवाज ऐकणे. हे समजायला सोपं वाटलं तरी प्रत्यक्षात किती गुंतागुंतीचं आहे. आता हे ध्वनिलहरी शरीरात गेले की पुढे काय होतं? पुढे आवाजाचा प्रवास सुरू होतो. त्यांनी आपल्याला आपलाच आवाज परत ऐकू येतो. आपण त्याला प्रतिध्वनी किंवा इको म्हणतो. हे मशीन याच तत्वावर काम करतं का? तंतोतंत याच तत्वावर. याला आपण शरीराची सोनार सिस्टीम म्हणू शकतो. सोनार म्हणजे जसं पाणबुड्या वापरतात ते? हां, समुद्रात पाणबुड्या किंवा जहाजे जशी सोनार वापरतात तसंच हे काम करतं. जेव्हा या ध्वनिलहरी शरीरात पाठवल्या जातात तेव्हा त्या सरळ रेषेत प्रवास करतात. पण आपलं शरीर आतून एकसमान नाहीये ना. आतमध्ये वेगवेगळे अवयव आहेत, रक्तवाहिन्या आहेत, चरबी आहे, स्नायू आहेत. प्रत्येक भागाची घनता वेगळी असते. आणि जेव्हा हा आवाज या वेगवेगळ्या अवयवांवर आदळतो तेव्हा तो परावर्तित होतो. हो, जेव्हा या ध्वनिलहरी यकृत आणि चरबी अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींच्या सीमेवर आदळतात तेव्हा त्यातील काही लहरी पुढे जातात आणि काही परावर्तित होऊन परत येतात. हाच तो इको. बरोबर, हाच तो इको. मशीनचा प्रोब या परत आलेल्या लहरींना टिपतो. पण इथे मला एक शंका आहे. जर सगळीकडून आवाज परत येत असेल तर मशीनला कसं समजतं की यकृत कुठे आहे आणि मूत्रपिंड कुठे आहे? हे चित्र कसं तयार होतं? इथेच त्या कम्प्युटरची किंवा सीपीयूची बुद्धिमत्ता कामाला येते. आवाजाचा वेग शरीरामध्ये साधारणपणे 1540 मीटर प्रति सेकंड इतका असतो. अच्छा, हा वेग ठरलेला असतो. हो, हा वेग मशीनला आधीच माहीत असतो. जेव्हा प्रोबमधून आवाज निघतो तेव्हा सीपीयू एक घड्याळ चालू करतो. आणि जेव्हा तो आवाज एखाद्या अवयवावर आदळून परत येतो तेव्हा सीपीयू ते घड्याळ थांबवतो. आवाज जाऊन परत येण्यासाठी किती वेळ लागला यावरून सीपीयू अचूकपणे ठरवतो की तो अवयव किती खोल आहे. म्हणजे फक्त वेळ मोजून अंतराचा अंदाज लावला जातो. हे तर खूपच स्मार्ट आहे. शिवाय परत आलेला आवाज किती तीव्र आहे यावरून तो अवयव किती कठीण किंवा मऊ आहे हे ठरतं. म्हणजे दगडावर आदळला तर मोठा आवाज येईल तसं? अगदी तसंच. जर खूप मजबूत इको परत आला तर स्क्रीनवर पांढरा ठिपका उमटतो. जर अजिबात इको आला नाही, जसं की पाण्याच्या पिशवीतून, तर स्क्रीनवर काळा रंग दिसतो. अच्छा, म्हणजे पांढरे आणि काळे रंग असे ठरतात. हो, अशा लाखो इको सिग्नल्सचे अत्यंत वेगाने विश्लेषण करून सीपीयू मॉनिटरवर एक स्पष्ट राखाडी रंगाचा छटा असलेले चित्र तयार करतो. कमाल आहे. फक्त ध्वनिलहरी जाऊन परत येण्याच्या वेळेवर इतकं स्पष्ट चित्र तयार होतं. पण आपल्या स्रोतांचा अभ्यास करताना मला एक गोष्ट थोडी डोक्यावरून गेल्यासारखी वाटली. कोणती गोष्ट? तिथे असं म्हटलंय की या मशीनमध्ये वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळ्या वारंवारतेच्या लहरी वापरल्या जातात. 2 ते 15 मेगाहर्ट्झ पर्यंतची फ्रिक्वेन्सी वापरली जाते. आधी मला हे सांगा की हे मेगाहर्ट्झ प्रकरण काय आहे? नक्कीच. हर्ट्झ हे कंपने मोजण्याचं एकक आहे. मानवी कान जास्तीत जास्त 20,000 हर्ट्झपर्यंतचा आवाज ऐकू शकतो. मेगाहर्ट्झ म्हणजे सेकंदाला 10 लाख कंपने. तर विचार करा, 2 मेगाहर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 20 लाख वेळा होणारी कंपनी. बापरे. आणि 15 मेगाहर्ट्झ म्हणजे 1.5 कोटी कंपने एका सेकंदात. 1.5 कोटी एका सेकंदात. म्हणजे ही अफाट वेगाने होणारी कंपने आहेत. पण मग वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळी फ्रिक्वेन्सी का लागते? त्याचं एक विशेष कारण आहे. म्हणजे जर जास्त फ्रिक्वेन्सीने चित्र अतिशय स्पष्ट दिसत असेल तर आपण नेहमीच 15 मेगाहर्ट्झ का वापरत नाही? कमी फ्रिक्वेन्सीची गरजच काय आहे? हा भौतिकशास्त्राचा एक अतिशय कठोर नियम आहे. याला आपण स्पष्टता आणि खोली यांच्यातील तडजोड म्हणू शकतो. म्हणजे ट्रेड ऑफ. हो, ट्रेड ऑफ. जेव्हा तुम्ही खूप जास्त फ्रिक्वेन्सी वापरता, जसं की 15 मेगाहर्ट्झ, तेव्हा त्या ध्वनिलहरींची लांबी खूप छोटी असते. त्यामुळे त्या अत्यंत बारीक गोष्टी, अगदी छोटे स्नायूसुद्धा स्पष्टपणे दाखवू शकतात. चित्र अतिशय उत्तम आणि हाय रेझोल्युशन येतं. पण काय त्यात काही अडचण आहे का? अडचण अशी आहे की या जास्त फ्रिक्वेन्सीच्या लहरी शरीरात जास्त खोलवर जाऊ शकत नाहीत. शरीराच्या पेशी त्यांची ऊर्जा खूप लवकर शोषून घेतात. अच्छा. त्यामुळे त्या त्वचेच्या अगदी जवळ असलेले अवयवांपर्यंतच पोहोचू शकतात. जर तुम्हाला शरीरात खोलवर असलेले अवयव पाहायचे असतील तर ह्या लहरी तिथे पोहोचण्याआधीच संपून जातील. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. म्हणजे थायरॉइड किंवा त्वचेच्या अगदी खाली असलेल्या गाठी पाहण्यासाठी डॉक्टर उच्च फ्रिक्वेन्सी वापरत असतील कारण ते अवयव जवळच आहेत. अगदी बरोबर. आणि जेव्हा पोटातील अवयवांची तपासणी करायची असते, जसं की यकृत, मूत्रपिंड किंवा पित्ताशय, तेव्हा 2 ते 5 मेगाहर्ट्झची कमी फ्रिक्वेन्सी लागते. कारण त्यांना खोलवर जायचं असतं.
हो, कमी फ्रिक्वेन्सीच्या लहरींची लांबी मोठी असते, त्यामुळे त्या शरीराच्या पेशींना पार करून खूप खोलवर जाऊ शकतात. पण इथे तडजोड अशी आहे की खोलवर गेल्यामुळे तिथे तुम्हाला इमेजची स्पष्टता थोडी कमी मिळेल. चित्र थोडंसं अंधुक येऊ शकतं. हे एखाद्या कॅमेऱ्याच्या लेन्ससारखं आहे. जिथे आपण दूरचं पाहण्यासाठी झूम करतो तेव्हा आजूबाजूचं चित्र थोडं अंधुक होतं. मग बाळाच्या सोनोग्राफीसाठी कोणती फ्रिक्वेन्सी निवडली जाते? तिथे एक मध्यम मार्ग काढावा लागतो. कारण तिथे तर बाळाची वाढही स्पष्ट दिसायला हवी आणि आत खोलवरही जायचं असतं. म्हणूनच बाळाच्या सोनोग्राफीसाठी साधारणपणे 3 ते 7 मेगाहर्ट्झची मध्यम पातळी निवडली जाते. गर्भापर्यंत पोचण्यासाठी लहरींना आईच्या पोटाचे स्नायू आणि इतर अवयव पार करून बऱ्यापैकी खोली गाठावी लागते. पण त्याचवेळी बाळाचे छोटे अवयव, त्याची हृदयाची वाढ हे पाहण्यासाठी पुरेशी स्पष्टताही लागते. त्यामुळे ही मध्यम पातळी खोली आणि स्पष्टता यांचा एक परिपूर्ण समतोल साधते. ध्वनी लहरींचा असा नियंत्रित वापर खरोखरच थट्ट करणार आहे. आत्तापर्यंत आपण हे मशीन काम कसं करतं हे पाहिलं, पण मला एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे सुरक्षेचा. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण या प्रक्रियेत एक्स-रेसारखी कोणतीही हानिकारक किरणे नसतात. गर्भवती स्त्रियांसाठी आणि त्यांच्या बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी हे किती मोठं वरदान आहे. नक्कीच. यामुळे बाळाची स्थिती, हृदयाची धडधड आणि काही जन्मजात दोष असतील तर ते शोधण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं तर हे मशीन फक्त स्थिर अवयवांचे फोटो काढत नाही. एक्स-रे किंवा सिटी स्कॅन हे एका स्थिर फोटोग्राफसारखे असतात. हो, ते फक्त एक फोटो काढून देतात, पण अल्ट्रासाऊंड हे एका लाईव्ह व्हिडिओसारखं आहे. ते आपल्याला त्याच क्षणी शरीरात काय घडत आहे याची रिअल टाईम माहिती देतं. म्हणूनच हे तंत्रज्ञान केवळ गर्भवती महिलांसाठी मर्यादित राहिलेलं नाहीये. बरोबर. म्हणजे आपण हृदयाची धडधड प्रत्यक्ष स्क्रीनवर पाहू शकतो. हो, कार्डिओलॉजीमध्ये याचा खूप मोठा उपयोग होतो, ज्याला इकोकार्डिओग्राफी म्हणतात. अच्छा, एकोकार्डिओग्राफी. याद्वारे हृदयाचे कप्पे, त्यांच्या भिंतींची हालचाल आणि हृदयाच्या झडपा कशा उघडत आणि बंद होत आहेत याचं थेट निरीक्षण करता येतं. या व्यतिरिक्त एक अत्यंत आधुनिक प्रकार आहे ज्याला डॉपलर अल्ट्रासाऊंड म्हणतात. रक्तवाहिन्यांमधील गुंतागुंत तपासण्यासाठी याचा वापर होतो. डॉपलर हे नाव मी अनेकदा ऐकलंय, पण ते नेमकं काय करतं? वाहणाऱ्या रक्ताचा वेग मोजतं असं मी कुठेतरी वाचलं होतं. पण आवाजावरून रक्ताचा वेग कसा मोजता येतो हे समजून घेण्यासाठी आपण एक रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊया. कल्पना करा, तुम्ही रस्त्यावर उभे आहात आणि एक रुग्णवाहिका सायरन वाजवत तुमच्या दिशेने वेगाने येत आहे. जेव्हा ती तुमच्याकडे येत असते तेव्हा सायरनचा आवाज एकदम तीक्ष्ण आणि मोठा वाटतो. पण जशी ती तुम्हाला ओलांडून पुढे जाते तेव्हा सायरनचा आवाज अचानक बदलतो आणि तो थोडा संथ झाल्यासारखा वाटतो. हो, आवाजाची पट्टी बदलण्यासारखी वाटते. हे मी अनुभवलंय. यालाच भौतिकशास्त्रात डॉपलर इफेक्ट म्हणतात. अल्ट्रासाऊंड मशीनमध्येही हेच घडतं. कसं काय? जेव्हा ध्वनिलहरी रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताच्या पेशींवर आदळतात तेव्हा जर रक्त प्रोबच्या दिशेने वाहत असेल तर परत येणाऱ्या इकोची फ्रिक्वेन्सी वाढते. अच्छा. आणि जर रक्त प्रोबपासून दूर वाहत असेल तर ती फ्रिक्वेन्सी कमी होते. म्हणजे मशीन ह्या फ्रिक्वेन्सीमधील बदलावरून ठरवतं की रक्त कोणत्या दिशेने वाहते आणि किती वेगाने वाहते. तंतोतंत. आणि मशीन स्क्रीनवर याला वेगवेगळ्या रंगात दाखवतं. सामान्यतः प्रोबकडे येणारं रक्त लाल रंगात आणि दूर जाणारं रक्त निळ्या रंगात दाखवलं जातं. अरे वा, हे तर खूपच भारी आहे. यामुळे डॉक्टरांना लगेच समजतं की रक्तवाहिनीत कुठे ब्लॉकेज आहे का, रक्ताचा प्रवाह कुठे अडखळतोय का, किंवा रक्ताच्या गुठळ्या कुठे तयार झाल्या आहेत का. हे ऐकल्यावर असं वाटतं की हे तंत्रज्ञान अगदी परिपूर्ण आहे. म्हणजे सुरक्षित आहे, स्वस्त आहे आणि इतकी सगळी अचूक माहिती देतं. पण तरी मला असं वाटतं की याच्या काही मर्यादा नक्कीच असतील. असं काही आहे का जे अल्ट्रासाऊंडला दिसत नाही किंवा समजत नाही? प्रत्येक तंत्रज्ञानाला त्याच्या मर्यादा असतातच. अल्ट्रासाऊंडच्या बाबतीत 2 सर्वात मोठे अडथळे आहेत. एक म्हणजे हाडे आणि दुसरा म्हणजे हवा. हवा अडथळा असते हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. हाडांचं काय? भौतिकशास्त्राच्या नियमानुसार ध्वनिलहरी हाडांमधून पार जाऊ शकत नाहीत. जेव्हा लहरी हाडांवर आदळतात तेव्हा त्या जवळजवळ पूर्णपणे परावर्तित होतात. त्यामुळे हाडांच्या मागचा भाग पूर्णपणे काळोखात जातो. तिथे स्क्रीनवर एक काळी सावली तयार होते. म्हणजे जर आपल्याला मेंदू बघायचा असेल तर कवटीच्या हाडामुळे आत काहीच दिसणार नाही. बरोबर. म्हणूनच मेंदीसाठी अल्ट्रासाऊंड फारसं उपयोगी पडत नाही. आणि हवेच्या बाबतीतही तेच होतं.
फुफ्फुसांमध्ये सतत हवा भरलेली असते, त्यामुळे अल्ट्रासाऊंडद्वारे फुफ्फुसांचं स्पष्ट चित्र मिळवणे खूप कठीण जातं. अच्छा. हवा ध्वनी लहरींना विस्कळीत करते, त्यामुळे फुफ्फुसांच्या किंवा हाडांच्या तपासणीसाठी डॉक्टर अनेकदा एक्स-रे किंवा सीटी स्कॅनचा सल्ला देतात. हे समजण्यासारखं आहे. पण माझ्या मनात आणखी एक शंका आहे. हे सगळं मशीनच्या तंत्रज्ञानाबद्दल झालं, पण हे मशीन चालवणाऱ्या व्यक्तीबद्दल काय? म्हणजे ऑपरेटरबद्दल? हो. माझा मुख्य प्रश्न हा आहे की मशीन जरी प्रगत असलं तरी ते चालवणाऱ्या ऑपरेटरवर हे किती अवलंबून असतं. जर ऑपरेटर अकुशल असेल तर चुकीचं निदान होऊ शकतं का? खऱ्या अर्थाने या तंत्रज्ञानाचा सर्वात नाजूक दुवा आहे. एक्स-रे मशीनमध्ये तुम्ही रुग्णाला एका विशिष्ट स्थितीत उभं करता, एक बटन दाबता आणि एक निश्चित फोटो समोर येतो. हो, तिथे ऑपरेटरचं जास्त काम नसतं. तो फोटो नंतर कुणीही डॉक्टर पाहू शकतो. पण अल्ट्रासाऊंड हे एका शिकारीसारखं असतं. शिकारीसारखं म्हणजे ऑपरेटरला स्वतःच माहिती शोधून काढावी लागते. हो, ऑपरेटरला तो प्रोब हातात घेऊन शरीरावर योग्य ठिकाणी योग्य कोनातून फिरवावा लागतो. समजा यकृताच्या अगदी कोपऱ्यात एखादी छोटी गाठ आहे. ती शोधण्यासाठी ऑपरेटरला शरीररचनाशास्त्राचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. जर ऑपरेटरने प्रोब थोडा जरी चुकीच्या कोनात पकडला किंवा एखादा छोटासा भाग त्याच्या नजरेतून सुटला तर ती गाठ स्क्रीनवर दिसणारच नाही. म्हणजे तंत्रज्ञान कितीही भारी असलं तरी ऑपरेटरची नजर आणि त्याचा अनुभव इथे सर्वात जास्त महत्वाचा आहे. तो चुकला तर मशीन काहीच करू शकणार नाही. म्हणूनच आपण म्हणतो की अल्ट्रासाऊंड हे अत्यंत ऑपरेटर डिपेंडंट तंत्रज्ञान आहे. ऑपरेटरचं कौशल्यच इथे निदानाची दिशा ठरवतं. या सगळ्या मर्यादा आणि आव्हाने लक्षात घेतली तरीही अल्ट्रासाऊंड मशीन हे वैद्यकीय जगतातलं एक मोठं यश आहे. यात शंकाच नाही. ते रुग्णाच्या पलंगापर्यंत घेऊन जाता येतं, सुरक्षित आहे आणि शरीराची आतली माहिती लाईव्ह दाखवतं. नक्कीच हे एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. आजच्या या विश्लेषणातून आपण ध्वनिलहरींचा प्रवास कसा होतो, त्यामागील फ्रिक्वेन्सीचा खेळ काय आहे, डॉपलर इफेक्ट कसा काम करतो आणि ऑपरेटरच्या कौशल्याचं महत्त्व काय आहे, हे अतिशय सविस्तरपणे समजून घेतलं. मला खात्री आहे की पुढच्या वेळी जेव्हा कोणी सोनोग्राफी करायला जाईल तेव्हा त्यांना यामागील विज्ञान नक्की आठवेल. अगदी नक्की आठवेल. पण जाता जाता आपण एका नवीन शक्यतेचा विचार करूया. आज आपण पाहिलं की अल्ट्रासाऊंडचं यश हे पूर्णपणे ऑपरेटरच्या कौशल्यावर आणि त्याच्या तीक्ष्ण नजरेवर अवलंबून आहे. कधीकधी मानवी डोळ्यांकडून चुका होऊ शकतात किंवा सूक्ष्म गोष्टी सुटू शकतात. असं होऊ शकतं. पण जर आपण या ध्वनिलहरींच्या आणि इको रिफ्लेक्शनच्या प्रचंड डेटाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड दिली तर? अरे वा, हा खूपच रंजक विचार आहे. असा विचार करा, भविष्यात असं होऊ शकेल का की ज्या गोष्टी मानवी डोळ्यांना दिसत नाहीत, जे सूक्ष्म बदल एखाद्या अकुशल ऑपरेटरच्या नजरेतून सुटतात, ते मशीन स्वतःहून AIच्या मदतीने शोधून काढेल? हे शक्य आहे. ध्वनिलहरींचं केवळ चित्र न बनवता त्या लहरींमधील न दिसणारा अर्थ काढून मशीन स्वतःच एखाद्या लपलेल्या आजाराचं निदान करेल का? जर AIने या ध्वनिलहरींची शिकार स्वतःच करायला सुरुवात केली तर वैद्यकीय निदानाचं भविष्य काय असेल? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या एका उत्कंठावर्धक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आज इथेच थांबूया. या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे नवीन गोष्टी शिकत रहा आणि प्रश्न विचारत रहा.